खेड शहरातील सुज्ञ मतदार बांधवांनो भगिनीनो, मी भास्कर जाधव तुम्हा एक सर्वांना विनम्रपणे आवाहन करतो. 2 तारखेला खेड नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक कोण निवडून येतो आणि कोण हरतो एवढ्या पुरेशी मर्यादित नाही. एवढ्या पुरेशी ती निवडणूक मर्यादित नाही. तर या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी फैसला होणार आहे. आपण बघितलं असाल, गेले अनेक वर्ष या खेड तालुक्यातून राज्य पातळीवर नेतृत्व केलेले लोक आज सत्तेमध्ये आहेत. सत्तेमधल्या लोकांनी खरं तर सर्वांना समन्यायानं वागवलं पाहिजे. निर्भयपणे प्रत्येकाला जगण्याकरता म्हणून मदत केली पाहिजे. त्यांचे जे हक्क आहेत ते हक्क अबाधित राहिले पाहिजेत याकरता म्हणून आपल्या सत्तेचा उपयोग केला पाहिजे. पण आपण बघितलं, विरोधी पक्षाला उमेदवारच मिळू द्यायचे नाही. मिळाले तर त्यांना धाकदपटशाही करायची, त्यांची पळवापळवी करायची, त्यांना फोडाफोडीचं राजकारण करायचं. याच्याही उपर उमेदवार उभे राहिले, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आणि सत्ताधारी पक्षानं एका महिलेला त्या ठिकाणी पळवूनच नेलं आणि त्या महिलेकडून खोटं ऍफिडेव्हिट करवलं. बांधवांनो भगिनींनो, जर हे असं आपल्या कोकणामध्ये घडायला लागलं तर भविष्यामध्ये किती गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा तुम्ही विचार केला पाहिजे. सर्व काही मिळालं तरी सुद्धा सामान्य माणसाला गृहराज्यमंत्री ज्या शहरात आहेत तिथं अशा पद्धतीनं धाकदपटशाही करणं हे किती धोक्याचं आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. आणि म्हणून खेड शहरामध्ये मोठमोठी माणसं होऊन गेली. त्यांनी या शहराची खूप प्रथा, परंपरा, त्या शहराचं महत्व आणि त्या शहरामधला सर्व जनतेचा त्या ठिकाणी एकोपा कायम टिकवण्याचं काम केलेलं आहे. हे टिकवायचं असेल तर आमच्या सपना ऋषिकेश कानडे ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि बाकी सगळी मंडळी ही सुद्धा त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. त्यांच्या जे काही निशाणी आहेत ते ही महाविकास आघाडी आहे. 2 तारखेला निर्भयपणे मतदान केंद्रावर जा आणि धाकदपटशाही संपवण्याकरता म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपण प्रचंड मतानं निवडून द्या. आणि लोकशाहीमध्ये जनता ही मोठी आहे. कोणतरी मंत्री आणि संत्री मोठे नाहीत, कोणतरी नेते धाकदपटशाही करणारे मोठे नाहीत, तर जनता हाच जनार्दन आहे. हे दाखवण्याची वेळ तुम्हाला आलेली आहे. ते तुम्ही दाखवून द्या. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे मशाल आणि बाकीच्या पण मशाल आहे आणि अन्य लोकांच्या ज्या काही निशाण्या असतील महाविकास आघाडीच्या त्यांच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि ही हुकुमशाही, धाकदपटशाही, गुंडगिरी या गुंडगिरीला आळा घाला. एवढंच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो.